तुम्ही आयुर्वेद औषध वर्षीची सभापतीची राखण्याची ओटी वरली ती मान्य करून घ्या त्यांची बुद्धी राखून जरा तुमच्या घरात मुला माणसात नोकरी धंद्या सर्व गोष्टी संभाल करा आणि अमृताचा कलावारा आईस्क्रीम लपवत होता अरे किती दोन द्याल काय आज ती फुटेल का आपल्या ना बरोबर की मला बरं वाटेल भरवलं तर बरोबर गाडी राहू दे मी नाही देणार आता एक 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 खायची तर काय तीन तीन हा मी हळूहळू खातो आपण हळूहळू नाही हात मी नाही देणार हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना होप सो सगळे टाकाटाक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सो आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही आता निघतोय गावी जायला शिमग्याला. सो ॲक्च्युली आम्हाला होळीला जायला भेटलं नाही, होळीला सुट्टी नव्हती. आत्ता मी जस्ट नाईट शिफ्ट करून टच झालो आणि अर्ध्या तासात लगेच पटापट बॅगा भरल्या आणि आता आम्ही निघतोय गावी जायला डायरेक्ट खेडच्या दिशेने. सो चलो लेट्स गो. टाईम वेस्ट न करता आम्हाला पोचायचं आहे 12च्या आतमध्ये खेडला. गावी पोचायचं 12च्या आतमध्ये कारण की पालख्या पण येणार आहे, सगळी तयारी करायची, सगळ्या गोष्टी राहिल्यात पेंडिंग. सो चलो लेट्स गो. चप्पल घालायला सँडल शूज नको, गावी खराब होतील व्हाईट शूज. नाही पण तुम्ही चप्पल घालायला आतमध्ये का आलात? व्हाईट कलर शूज अरे हे घेतो परत बाहेर गेले होते मी दिलं असतं ना. नको. माझी बॅग घ्या. शिमग्याला जायचं. चला लाईट टाकून बंद करेल 4 दिवस ठेव चालू. चलो फायनली वी आर गोइंग टू विलेज. हे काय आहे? अलार्म बंद कर पहिल्यांदा. हो हे काढा ना. म्हणजे तुम्ही 6:30चा अलार्म लावलेला. काय माझा काढायचं नेहमीचा आहे तो अलार्म. काय काढायचंय ही बॉटल ती राहती ना. काय करायची इथे तुला? ठेवायची. ओके चलो लेट्स गो. हो मला चॉकलेट दे की. कॅडबरी आणली ना मी मगाशी. माझी माझी आहे कॅडबरी. ती तुमची कुठली? मी आणली. मला फ्रीज मध्ये भेटली. मग ती माझी आहे, मी ठेवलेली आहे मग मी ती. ती आठवणीने काढून ठेवली. आता ती फ्रीज मध्ये 4 दिवस खराब होईल ना म्हणून मी काढून ठेवली. फ्रीज मध्ये कशी खराब होणार? थोडीशी द्या की आता झोप आली म्हणून, नाहीतर काय नाही. हे देऊ तुम्हाला. हे काय आहे? बडीसोप नको. बडीसोप खा. झोप आली झोप. ती माझीवाली कॅडबरी दे. रोस्टेड तुमची वाली नाहीये ती. रोस्टेड आल्मंड्स. माझी बरं ठीक आहे तुमची आहे द्या तर. मी आणलेली आहे माझी. हो तुम्हीच आणली, तुमचीच ती. फक्त द्या मला खायला प्लीज. एवढी नाही आय एम रिक्वेस्टिंग यू. एवढी नाही. हा थोडी थोडी द्या, मी थोडी थोडी खाईन. एक साथ नाही खाणार. द्याल काय आज ती फुटेल का आपल्या ना बरोबर की मला बरं वाटेल भरवलं तर. बरोबर गाडी राहू दे मी नाही देणार आता. एक 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 खायची तर काय तीन तीन. हा मी हळूहळू खातो आपण हळूहळू नाही हात मी नाही देणार. गाईज फायनली आम्ही आता पोचलोय तामिनी घाटात. तामिनी घाट आता स्टार्ट होतोय आणि आता मॅडम म्हणतात की धबधबे का दिसत नाही आहे. म्हटलं थांबा पाऊस आता पडेलच, धबधबे तुम्हाला दाखवूच आम्ही थोड्याच वेळात. आता कसला व्ह्यू बघायला आलेत लोक सांग? अच्छा लेक बघायला आले. पावना लेक नाही हा, मुळशी लेक आहे. मुळशीचा तलाव. असेच बाईक राईड करायला आलेत सगळे. आपण काय करतोय लॉंग ड्राईव्ह. आपण कशाला यायला पाहिजे बाईकवर? आपण बाईकवर एक दिवस यायला पाहिजे का? येऊया ना. कधी येऊया सांगा फक्त. आता चान्स होतो चांगला. आता नको, आता गरमी आहे, जरा ऊन आहे, परत त्यात माझा कलर परत तुम्हाला मॅच होईल, बाकी काय नाही. माझा कलर चेंज आहे. पाऊस स्टार्ट झाला की मस्त बाईक राईड करायला मजा येईल. पावसामध्ये रोड चांगला नसतो. अरे असतो सगळं चांगलं. ऍक्सिडेंट झाला असं काहीतरी बोलू नको. नाही थांबलेत सगळे निवांत. शिमग्याला जायचं शिमग्याला संपायला. पालखीला जायचं. पालखीला जायचं पालखीला. तिकडे डोंगर जाऊया का वर डोंगरावर जायचं. हा ट्रेक करूया. मग तुला तिथून शॉर्टकट दाखवतो मी. अरे म्हणजे खाली उतरायचं शॉर्टकट असं म्हणतोय.
असं म्हणा ना. तू असा वेगळा अर्थ काय घेतला होता? सो गाईज फायनली सालवतप्रमाणे आम्ही आता कुठं पोहोचलो असेल तुम्हाला कळलंच असेल. एवढी मोठी ट्रॅफिक लागली म्हणजे आम्ही पोहोचलोय आता माणगावमध्ये आता पोहोचलोय. मॅडम तुमचा आता नाश्त्याचा टायमिंग झालाय 9:30 वाजले. तुम्हाला काही खायचं आहे का? कांदा भजी खायची. ठीक आहे नका खाऊ काही, चला घरी. नको ना कांदा भजी खायची. तेलकट कशाला खायची? कांदा भजी. ढोकळा खावा ढोकळा. नको, ते आंबट असतो त्याच्यामुळे माझी उलटी आंबट असतो म्हणजे ढोकळा आंबट असतो ना थोडासा. हा का? मग तुला वॉमिटिंग सारखं होते का? मला हा म्हणून तर बोलू मला एक कांदा काम करायचं इथे मानगावला आपल्याला एसटी बस भेटेल. पटकन निघून एसटी बसला झालं. नको. एखादा ना मस्त असेल जिथे गर्दी असेल तिथे बघूया. गरमागरम भजी खायची. ते बघ काढतोय आता त्या वेळेत. नाही नको, इथे गर्दी नाहीये. गर्दी नसू दे पण फ्रेश भजी नाही, जिथे गर्दी असेल तिथे चांगली असते. असेल त्याच्यात टाकल्यान चटणी द्या. आणि नसली मग काय द्याल? नाही चटणी टाकलं त्या. काय दिली? मग मिरची टाकला नसेल. हा मग खावा ना मिरची. तसं पण तुम्ही कशाला आणली? चटणी पाहिजे होती यार, मी चटणीची केली होती. आता मला काय माहिती का? पण खेकडा भजी आहेत ना ते, कांदा भजी, गोल भजी नाहीत ना? चांगले आहेत. थंड आहेत पण ना. जरा थंड आहेत ते, गरम पाहिजे. ओली चटणी होती का? नाही मला माहितीच नाही. मला वाटलं दिलं ना त्यांनी चटणी, मी बघितलं नाही. विसरला. मी गडबडीत पटकन घेऊन आलो. अँड गाईज फायनली वी आर इन कशेडी बोगदा. आमच्या खेडच्या बोगद्यात आम्ही पोहोचलेलो आहे फायनली. कशेडी टनेल, सॉरी कशेडी बोगदा, सेमी इंग्लिश आहे ना त्याच्यामुळे. कशेडी बोगदा, कशेडी टनेल. एक अगदी आम्ही 15 ते 20 मिनिटात आता आमच्या खेडमध्ये पोहोचू. खाली बघ, खाली राहायला बघ. समोर स्टेट होते. ठेव. ओके बसायला जमल का? पुढे घेऊ का? मसाला साई ते बाकी सांगणार. घेऊ काय नको तुम्ही आयुर्वेदन औषध वर्षीचे सालाबादीचे राखण्याची ओटी भरले ते मान्य करून घ्या. त्यांची बुद्धी राखून जरा तुमच्या घरात घरात मुला माणसात तोकरी धंद्या सर्व गोष्टी सांभाळ करावा आणि अमृताचा कलवारा.
काय करतोयस रे? ए बालका, शिमगा झाला, पालख्या येऊन गेल्या, अजून एक पालखी यायची आहे आज, ती आज येणार आहे पालखी दुपारी. सो तोपर्यंत करायचं काय, तर आम्ही काल रात्री गेलो होतो, काल संध्याकाळी गेलो होतो काजूंना. सो आमच्याकडे काजूच्या बिया आल्या आहेत, आता सीझन आहे आमच्या कोकणाचा. सो त्या बिया आता आम्ही कापतोय. सध्या इथे कापायला कोण नाही, मॅडम आमच्या कापायला येत नाहीत. सो आता त्या मलाच कापायच्या आहेत, कारण की या बियांची किंमत तुम्हाला मार्केटमध्ये माहिती असेल, 1000 रुपये किलो चालू आहे. इकडं आमची आजीबाई पाणी आणते, ठावकी भरून ठेवते पण पाणी काय पुरत नाही. आजीबाई सोबत आजीबाईची सून पण आहे. त्यांना एक विहीर खोदून द्यायची आता इथं. हीच आहे त्या आजीबाईंची सून आणि ह्या त्या आजीबाई. चीक लागला बाबू हाताला. ये जरा तू, हा बघ ग्लोव्ज आहे एक अजून. फुलं आईस्क्रीम लपवत होता. आईस्क्रीम. अरे किती दोन खाल्ला. दे ना बॉस, सांगलं ना दे. छोटा भीम आहे, छोटा भीम आहे. सो गाईज आता आमच्याकडे आली आमच्या काळकाई देवीची पालखी आणि आता आम्ही भरतोय ओट्या. हाँ तो दाद देत नाही का